बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायवशी। बीड शहरामध्ये गेल्या 11 महिन्यात असंख्य नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर नगरपालिकेची ही जबाबदारी आहे। बीड शहरामध्ये नागरिकांना सुरक्षित राहावं यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये हजारो आतापर्यंत 11 महिन्यात नागरिकांनी रेबीज नावाचं जे काही इंजेक्शन आहे ते इंजेक्शन घेतले गेले। कारण बीड शहरामध्ये रात्रंदिवस प्रत्येक गल्लीमध्ये अनेक असंख्य कुत्रे भटके मोकाट फिरताना पाहायला मिळत आहेत। तेच भटके कुत्रे शाळकरी मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, त्याचबरोबर जे काही नोकरदार वर्ग आहे, नोकरीच्या ठिकाणी जात असताना त्यांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। नेमका नगरपालिकेच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर सीओ काय म्हणतायत, तज्ञ डॉक्टर काय म्हणतायत, एकदा जर कुत्रा चावला तर त्याच्यावर उपाययोजना काय करणं गरजेचं आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन केलंय आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कशा पद्धतीने करणार आहेत, सीओ काय म्हणतायत पहा तुम्ही। भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे, नागरिकांचा चावा घेतला जातोय, त्यामुळं काही जण जखमी पण झालेत। एकंदरीत काय नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना नाव असत काय सांगाल? भटक्या कुत्र्यांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार आम्ही निर्बीजीकरण करणे आणि लसीकरण करण्यासाठी संस्थेची निवड करून त्यांना काम दिलेलं आहे। त्या अनुषंगानं ज्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचं निर्बीजीकरण करणे, त्यांचं लसीकरण करणे आणि मग परत त्यांना मूळ अधिवासामध्ये आणून सोडणं यासारख्याची कामं आम्ही सुरू करत आहोत। त्यासाठी आम्ही वेगळी व्यवस्था नगरपालिकेमार्फत केलेली आहे। आता या महिना अखेरपासून अशा प्रकारचं कुत्र्यावरचं निर्बीजीकरण करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। तोपर्यंत भटके कुत्रे ज्या भागामध्ये आहेत त्या भागामधील नागरिकांनी किंवा बीड शहरातील सर्व नागरिकांनी कुत्र्यांच्या चाव्यापासून सावध राहण्याचं मी आवाहन करतो आहे। त्याचबरोबर कुत्र्यांचा चावा झाल्यानंतर लसीकरण आपण रेबीजचं करून घ्यावं। या काही दिवसामध्ये आपण ह्या भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि त्यांचं लसीकरण हे जे शासन निर्णय आणि सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत
त्यानुसार आपण त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत. भटके कुत्रे आणि पाळलेले कुत्रे यामधील जे काही मालक आहेत पाळणारे कुत्र्यांच्या, त्यांना काय संदेश असेल? आम्ही आता भटके कुत्रे पकडणार आहोत आणि त्यावर नियमानुसार लसीकरण आणि निर्बीजीकरणाची कार्यवाही करणार आहोत. जे कुत्र्यांचे पालक असतील, पशुपालक वगैरे जे आहेत, त्यांना माझं आवाहन आहे की आपली जे श्वान आहेत ते बंदिस्त ठेवावेत, त्याचा चावा लोकांना होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर सर्व आपल्या श्वानांचं लसीकरण करून घ्यावं, त्याचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं आणि त्या प्रकारची खून त्या श्वानाला केलेली असणं अत्यंत आवश्यक आहे. तर कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी किंवा जंगली हिंस्र प्राणी जसं की लांडगा, कोल्हा, वाघ अशा प्राण्यांचा जर का चावा झाल्यानंतर रुग्णाला रेबीज हा आजार होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि रुग्णाला रेबीज हा आजार होण्यापासून वाचवण्यासाठी चावा झाल्यानंतर तुरंत लगेच रुग्णाने जागेवरतीच वाहत्या पाण्यामध्ये जखम स्वच्छ धुवून, साबणाने स्वच्छ धुवून काढणे, त्यावरती इतर कुठलंही खाजगी औषध वगैरे न टाकणे आणि लवकरात लवकर रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णालयामध्ये रेबीज अँटी रेबीज व्हॅक्सिन आणि अँटी रेबीज सिरम असे 2 उपचार उपलब्ध आहेत. जेणेकरून रुग्णाला चावा झाल्यानंतर रेबीज हा आजार होण्यापासून वाचवता येणं खूप शक्य आहे. आणि जर का वेळेमध्ये हे उपचार अँटी रेबीज व्हॅक्सिन किंवा अँटी रेबीज सिरम घेतले नाही तर रुग्णाला रेबीज म्हणजेच पिसाळण्याची खूप जास्त शक्यता असते. आणि सर्व खाजगी व सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये अँटी रेबीज व्हॅक्सिन आणि अँटी रेबीज सिरम हे उपचार उपलब्ध आहेत. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.